श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या तिथीला एकादशी व्रत केले जाते. आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. दरवर्षी नवरात्रीनंतर पाशांकुशा एकादशी साजरी केली जाते. दरवर्षी पाशांकुशा एकादशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस जगाचा निर्माता म्हणजेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. यासोबतच एकादशीचे व्रत देखील पाळले जाते. हे व्रत केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, तसेच सुख आणि सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होते असं देखील म्हटलं जातं. ही एकादशी 13 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि या एकादशीची समाप्ती 14 ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी सकाळी 6:41 होणार आहे. आणि म्हणून यावर्षी या दोन्ही दिवशी पाशांकुशा एकादशी जी आहे तर ती केली जाणार आहेत. आता काही जण आज म्हणजे रविवारी सुद्धा व्रत करतील, काही जण उद्या म्हणजे सोमवारी सुद्धा व्रत करणार आहेत. यावर्षी ही पाशांकुशा एकादशी जी आहे तर दोन्ही दिवस साजरी केली जाणार आहेत. त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या सोमवार पाशांकुशा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचा हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व दोष अडचणी दूर होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आजही करू शकतात आणि उद्या देखील करू शकता. या 2 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहेत. या 3 पैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे, किंवा तुम्ही हे 3ही उपाय केले तरीही चालेल. पहिला उपाय हा तुम्हाला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल, ते कर्ज परतफेड करण्याचा तुम्ही भरपूर प्रयत्न केला परंतु तुमच्याकडनं कर्ज मुक्त होत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, किंवा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल, त्यातून पैसा येत नसेल, किंवा तुम्ही भरपूर कष्ट मेहनत करतात परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल, तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे. परंतु एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण केलं जात नाही, तसेच तुळशीची पानेसुद्धा तोडली जात नाही. म्हणून तुळशीपाशी जे खाली पडलेलं पान असेल तर तेच तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला तुळशीची पानं तोडता येणार नाही. हे एक पान घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे. यानंतरनं आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हळदीचा एक टिळक जो आहे तर तो तुम्हाला या तुळशीच्या पानावरती लावायचा आहे. यानंतरनं एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, ज्याला आपण पंती म्हणतो. तर या पंतीमध्ये आपल्याला एक फुलवात लावायचे आहेत. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत. हा दिवा, हे पान तसेच मुठभर तांदूळ घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. गेल्यानंतर मुठभर तांदूळ हे तुम्हाला खाली टाकायचे आहेत. त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. जे पान तुम्ही हळद लावून घेतलेलं आहे तर हळदीचा टिळक, तर ते पान तुम्हाला त्या दिव्याजवळच ठेवायचं आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत. यानंतरनं या तुळशीला तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे. तुळशीभोवती जर तुम्हाला प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवती या प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत. यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे.
तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी असेल तर त्या तुम्हाला मनोभावे दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत। आणि यानंतर त्या दिव्याजवळचं तुळशीचं पान जे आहे तर ते उचलून तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज किंवा उद्या जो आहे तर तो करायचा आहे। शक्य असेल तुम्ही आज संध्याकाळी केला तरीही चालेल किंवा उद्या सकाळी केला तरीही चालेल किंवा उद्या संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल। यानंतर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे। बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न कष्ट सगळं काही करत असतो, परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही। आणि जर आपल्या प्रयत्नांसोबतच आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत असतं। म्हणून तुम्हाला उद्या काय करायचं आहे, 31 काळे तीळ घ्यायचे आहेत। 31 काळे तीळ हे तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचा आहे, त्यामध्ये टाकायचे आहेत। 1 बेलाचं पान घ्यायचं आहे, 1 पांढरं फूल घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर हे जल तुम्हाला शिवलिंगावरती 5 ठिकाणी अर्पण करायचं आहे। आता 5 ठिकाणी शिवलिंगावरती कुठे अर्पण करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हे जल श्री गणेशजी यांच्या स्थानावरती अर्पण करायचं आहे। स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर इथे गणेशजी असतात, तर हे सर्व भगवान शिवांचा कुटुंब आहे, तर तिथे हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे। सर्वप्रथम गणेशजींना हे जल अर्पण करायचं आहे। यानंतर ना आपल्या भगवान कार्तिक यांना जल अर्पण करायचं आहे। यानंतर ना देवी अशोक सुंदरी यांना हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर माता पार्वती आणि शेवटी जे काही जल उरलेलं आहे तर ते तुम्हाला भगवान शिव म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं हे जल जे आहे तर ते तुम्हाला 1 लोटा जल जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे। बेलपत्र अर्पण करताना ओलं करून घ्यायचं आहे, देठ तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायचं आहे। पांढरं फूल अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत। हा उपायसुद्धा या दिवशी करायला खूप महत्त्व आहे। आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे, यामुळे तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा। आता हा उपायसुद्धा तुम्ही आज किंवा उद्या करू शकतात, परंतु मी सांगेल उद्या सोमवार आहेत, भगवान शिवांचा वार आहे, तर या दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर अधिक फलदायी तो ठरेल। त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये एखादं मूल असेल, त्याला कमी दिसत असेल, लवकरच त्याला चष्मा लागलेला असेल किंवा घरातली इतर मोठी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला दृष्टी फार कमी आहे, जवळचं दिसत नाही, कधी कधी लांबचं दिसत नाही, नंबरचा चष्मा लागलेला असेल, तर अशांनी काय करायचं आहे, 1 रुद्राक्ष घ्यायचा आहे। कोणताही मुखी रुद्राक्ष असला तरीही चालेल, 2 मुखी, 5 मुखी, 7 मुखी, 9 मुखी, तर कुठलाही रुद्राक्ष असेल तर तो रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे। यानंतर हा रुद्राक्ष तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचा आहे, त्यावरती हळद टाकायची आहे, थोडासा तुम्हाला ओला करून घ्यायचा आहे आणि यानंतर रात्री जेव्हा चंद्र निघेल तेव्हा चंद्र निघाल्यानंतर त्या पाण्यातून तुम्हाला तो रुद्राक्ष काढायचा आहे आणि त्या रुद्राक्षामध्ये जे मधोमध होल असतं तर त्या होलमधून तुम्हाला चंद्र पाहायचा आहे। असं म्हणतात की जर पाशांकुशा एकादशीच्या दिवशी जर आपण रुद्राक्षाच्या होलमधून जर चंद्र पाहिला तर आपली कमकुवत असलेली दृष्टी जी आहे तर ती चांगली होते। हा उपाय जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आणि पाशांकुशा एकादशीला जर केला तर नक्कीच तुमचा नंबरचा चष्मा जो आहे तर तो निघून जातो। इतका प्रभावी उपाय जो आहे तर तो मानला जातो। हा उपायसुद्धा आपल्या शिवपुराणामध्ये सांगितला आहे, तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करा। तर अशा पद्धतीने हे अत्यंत प्रभावी 3 उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज आणि उद्या जे आहे तर ते करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।